मनोज जरांगे आजपासून पुन्हा दौऱ्यावर। पुणे, मुंबई आणि नाशिकमध्ये बैठका घेणार। दुपारी 12 वाजता आंतरवाली सराटीवरनं जरांगेंचा दौरा सुरू होणार। मुंबईमध्ये वकिलांसोबत आणि मुंबईतील मराठा आंदोलकांसोबत बैठक। आज आळंदीला मोठा कार्यक्रम, तिथेच मुक्काम। उद्या कामोठा, नवी मुंबई आणि चेंबूरमध्ये कार्यक्रम। जरांगेंची माहिती। भुजबळांबद्दल प्रश्न विचारू नका, ते आमच्यात भांडणं लावतात। त्यांनी गोरगरिबांचा अपमान केलाय। ते ओबीसी बांधवांचे नेते असतील तर त्यांनी माफी मागावी। मनोज जरांगेंचं भुजबळांना आवाहन। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यास मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला नाही तर अधिवेशन लांबणीवर पडण्याची शक्यता। राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यातील 95% मराठा कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण। 2,48,24,151 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती। राष्ट्रीय ओबीसी महासंघात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचं स्वागत। आम्ही समाजासाठी काम करतो, त्यामुळे प्रकाश शेंडगे यांना आपल्या शुभेच्छा आहेत। बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। दोन समाजांमध्ये सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा। मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांची मागणी। उद्धव ठाकरे पुन्हा रत्नागिरी दौरा करणार। फेब्रुवारीच्या अखेरीस रत्नागिरी दौऱ्यावरती जाणार। गुहागर, दापोलीसह मंडणगड भागात दौऱ्याचं आयोजन। गुंड निलेश घायवळ याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो। संजय राऊतांकडून ट्विट। महाराष्ट्रात गुंडाराज, गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य हे महाशय कोण आहेत? राऊतांचा सरकारला सवाल। आपण दररोज सरकारमधले नवे फोटो ट्विट करू, दररोज गुंडगिरी समोर आणू। खासदार संजय राऊतांचा सरकारला इशारा। वर्षा निवासस्थानी दररोज गुंडटोळ्यांच्या बैठका होत आहेत। गुंडटोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून काय चर्चा करतात? संजय राऊतांचा प्रश्न। देशातील कोणत्याही गंभीर प्रश्नाबाबत मोदी बोललेच नाहीत। शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत मोदी गप्प। मोदींच्या भाषणात केवळ काँग्रेसवर टीका। संजय राऊतांचा हल्लाबोल। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील मनसैनिक राज ठाकरेंच्या भेटीला। राज ठाकरे दक्षिण मुंबईतील 6 विधानसभा जागांचा आढावा घेणार। शिवतीर्थावरती भेटीसाठी सर्वजण उपस्थित। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष। 6 लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण। काही केंद्रीय मंत्र्यांना मुंबईतनं लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवण्याचा विचार। गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांच्या मतदारसंघात चाचपणी सुरू। आई वडील नसते तर भगवान श्रीराम कुठून जन्माला आले असते? रामाची मूर्ती स्थापन केली म्हणजे रामराज्य येत नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची सरकारवर टीका। जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुकीच्या प्रचाराला शरद पवारांना न बोलावता स्वतःच्या हिमतीवरती निवडून येऊन दाखवावं। अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांचं जितेंद्र आव्हाडांना आव्हान। पवारांच्या कुटुंबात तेल घालून आग लावण्याचा प्रयत्न करू नका। मंत्री धनंजय मुंडेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका। सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर। नियोजन शून्य व्यवस्थापनामुळे उजनीची पाणी पातळी 9% घटली। उजनी धरणात पुणे जिल्ह्यातनं पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। अजित पवारांचा पाणी सोडण्यास नकार। गोवारी समाजाच्या किशोर चौधरी, सचिन चचाने आणि चंदन कोहरे या 3 आंदोलकांचं आमरण उपोषण 12व्या दिवशी सुरू। 10 तारखेपर्यंत अध्यादेश न निघाल्यास 10 लाख गोवारी बांधव नागपूरमध्ये येऊन आंदोलन करतील। आंदोलकांचा इशारा। नागपूरमधील संविधान चौकात सुरू असलेलं गोंड गोवारी समाजाचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। 10 फेब्रुवारीला प्रशासनासोबत समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडेल। कल्याणमध्ये महेश गायकवाड यांच्या समर्थनात बॅनर्स। महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा बॅनरमधनं निषेध। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आजपासून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौषवारी यात्रा। त्र्यंबकनगरीमध्ये लाखो वारकरी दाखल। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला आजपासून सुरुवात। पालकमंत्री दादा भुसेंच्या हस्ते पहाटे 4 वाजता विधिवत पूजा संपन्न। भाजपच्या वतीनं मुंबईकरांना अयोध्येतील प्रभू रामचंद्राचं दर्शन घडवलं जाईल। दौऱ्याचा संपूर्ण खर्च भाजप करणार। भाजप उत्तर मुंबईच्या रामभक्तांना अयोध्येतील प्रभू रामांचं मोफत दर्शन घडवणार। मुंबईतनं अयोध्येसाठी पहिली आस्था स्पेशल ट्रेन रवाना।
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं 38 रेल्वे गाड्या श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येच्या दिशेनं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा. मालेगाव शहराला मिनी पाकिस्तान असं संबोधल्यानं आमदार नितेश राणेंच्या विरोधात माजी आमदार आसिफ शेख यांनी धाडली नोटीस. नितेश राणेंनी मालेगाव वासियांची आणि मुस्लिम बांधवांची माफी मागावी, नोटिशीत मागणी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा हळदी कुंकू कार्यक्रमात विरोधकांना उखाण्यातनं टोला. नागपुरात भाजप महिला आघाडीच्या वतीनं विकासाचं वाण या कार्यक्रमाचं आयोजन. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या 21,678 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध. त्यानुसार मुलाखतीशिवाय 16,799 आणि मुलाखतीसह 4,879 पदांची भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू. एअर इंडिया कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा नाही. इमारती पाडकामाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली. कलिना येथील एअर इंडिया कॉलनीत रहिवासी राहत नसलेल्या 19 इमारती पाडण्याचा कोर्टाचा निर्णय. धारावी पुनर्वसनासाठी मिठागराची जमीन. केंद्र सरकारकडून मिठागराची 283 एकर जागा घेण्यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब. या जमिनीपैकी जी जमीन संयुक्त मोजणीनंतर केंद्र शासनाच्या मालकीची आहे तीच जमीन हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव. मुंबईमध्ये आता कोरोनाप्रमाणे टीबी आणि डेंग्यूच्या सब व्हेरियंटची चाचणी करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग होणार. यासाठी कस्तुरबा रुग्णालयात अद्ययावत प्रयोगशाळा सुरू केली जाईल. पालिकेला पावसाळ्यापूर्वी 101 ठिकाणच्या पूरमुक्तीचं आव्हान. या पार्श्वभूमीवर पालिका वाढीव पंप, पंपिंग स्टेशनसह अद्ययावत यंत्रणा उभारण्याचं काम करणार. आता मुंबई एअर या ॲपवरती वायू प्रदूषणाची तक्रार करता येईल. हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करता येईल. मध्य रेल्वेकडनं आर्थिक वर्षात 72.22 दशलक्ष टन माल वाहतूक. आतापर्यंतची सर्वाधिक माल वाहतूक असून जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.3% जास्त आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सर्वच सुरक्षा रक्षक शस्त्रधारी नको. हायकोर्टानं केलं स्पष्ट. तर मंदिरामध्ये किती शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांची गरज आहे याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. जेएनपीटी ते पुणे प्रवास सुसाट होणार. जेएनपीटी नजीकच्या पागोटे जंक्शनपासून ते मुंबई पुणे हायवेवरच्या चौक जंक्शनपर्यंत 30 किलोमीटरचा नवीन 6 पदरी हरित महामार्ग बांधला जाणार. गुरुवारी पुण्याच्या दक्षिण भागात पाणी बंद, तर शुक्रवारी सकाळी उशिरानं कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. बावीस जानेवारीच्या दिवशी पुण्यामध्ये 517 दुचाकी आणि 101 चारचाकी गाड्यांची विक्री. रामजन्मभूमी सोहळ्याचा मुहूर्त साधत ग्राहकांची 22 तारखेला पसंती. पुण्यामध्ये मुठा नदी खालून धावली मेट्रो. सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक या मार्गावरती 98% काम पूर्ण. तांत्रिक बिघाडामुळे पुढचे 2 दिवस वाशिम शहराचा पाणी पुरवठा बंद असेल. पाणी जपून वापरा, प्रशासनाचं आवाहन. बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा जलसिंचन योजनेला 884 कोटी रुपये मंजूर. खासदार रणजित निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. अजब मागण्यांमुळे कोल्हापूरमधल्या सायकल रॅलीची जोरदार चर्चा. लग्नासाठी मुलगी मिळावी, कोल्हापूरमध्ये समुद्र व्हावा आणि मटण स्वस्त व्हावं या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये सायकल रॅली. मुंबईमध्ये आज भीम आर्मीचा ईव्हीएम हटाव गणतंत्र बचाव मोर्चा. सीएसएमटी रेल्वे स्टेशन ते निवडणूक कार्यालय असा पायी मोर्चा निघेल. राज्यामध्ये 11 फेब्रुवारीपर्यंत थंडी कायम. 6 किंवा 7 फेब्रुवारीनंतर थंडीत वाढ होण्याची शक्यता. नक्षलवाद्यांचा भरतीसाठी मोठा ॲक्शन प्लॅन तयार. मोठ्या शहरातील झोपडपट्ट्यांवर नक्षलवाद्यांची नजर. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकच्या झोपडपट्ट्यांमधील तरुणांचं ब्रेन वॉश. ऑनलाईन फसवणूक प्रकरणी बुलढाणा पोलिसांची मोठी कारवाई. 2,04,000चा गंडा घालणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातील इंदोर आणि भोपाळमधून अटक.
नागपूरमध्ये 5 दिवसात 4 हत्या, 2 फेब्रुवारीला पैशाच्या वादातून दोघांची हत्या, 4 फेब्रुवारीला एका तरुणाची हत्या, तर 5 फेब्रुवारीला गुन्हेगारांमधल्या संघर्षात एका व्यक्तीची हत्या. पिंपरी चिंचवडमध्ये क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालकाचा 10वीतल्या विद्यार्थिनीवरती अत्याचार. या प्रकरणी आरोपीसह आणखी एका तरुणीला अटक. मुंबई महानगरपालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याकडनं पाणी चोरी. बोरिवलीच्या गोराई परिसरात माजी नगरसेविकेनं पाणी चोरीचा प्रकार उघडकीस आणला. साताऱ्यामधल्या पाटण तालुक्यामध्ये मालवाहू ट्रक दरीत कोसळला. अपघातात दोघांचा मृत्यू. वळणांवरती अंदाज न आल्यामुळे अपघात घडल्याची माहिती. अहमदनगरच्या सावेडी येथील साई मिडास कॉम्प्लेक्सला मोठी आग. HDB फायनान्स आणि स्वस्तिक नेत्रालय हॉस्पिटल जळून खाक. नवी मुंबईतील शिरवणे MIDC मध्ये इमारतीच्या 27व्या मजल्यावर मोठी आग. आगीचं कारण अस्पष्ट. विरारमध्ये जुन्या विवा कॉलेज समोर मंगळसूत्र चोरीची घटना. मंगळसूत्र चोरणाऱ्या तरुणाला पोलिसांची अटक. 4,38,000चा मुद्देमाल जप्त. जालना जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरात 8 जण लाचखोरीच्या जाळ्यात अडकले. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईमध्ये पोलीस, महसूल तसंच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश. पालघरच्या वाडा तालुक्यामध्ये अनधिकृत खाणींविरोधात आमरण उपोषणाला सुरुवात. भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेकडनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. रायगडच्या पेण शहरामध्ये नारी महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. खासदार सुनील तटकरे आणि आमदार अदिती तटकरे यांच्या माध्यमातून आयोजन. ठाणे जनता सहकारी बँकेचा 52वा वर्धापन दिन. आगामी वर्षात ठाणे जनता सहकारी बँकेच्या अजून 5 नवीन शाखांचं उद्घाटन होणार. अध्यक्ष शरद गांगल यांची माहिती. ठाण्यामध्ये इंटरनॅशनल दर्जाचं पार्क सुरू होणार. कोलशेतच्या कल्पतरू पार्क सिटीमध्ये 20 एकर जागेत उभारलं उद्यान. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. सांगलीच्या कुपवाडा शहरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचं उद्घाटन. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची सहकार आयुक्तपदी बदली, तर विभागीय आयुक्तपदी CL पुलकुंडवार यांची नियुक्ती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.